नमस्कार बालमित्रांनो. आम्ही प्राथमिक शाळेत असताना मराठीत एक गोष्ट होती ज्याचं नाव आहे न्यायी शिबी राजा. फार पूर्वी शिबी नावाचा एक राजा होता. तो फार दयाळू व न्यायी होता. मदतीसाठी कुणी आला तर शिबी राजा त्याला मदत केल्याशिवाय राहत नसे. एकदा एक कबूतर उडत उडत शिबीच्या समोर आले. ते भीतीने थरथर कापत होते. शिबीने प्रेमाने त्याला जवळ घेतले. तेवढ्यात एक क्रूर ससाणा उडत उडत तेथे आला. तो शिबीला म्हणाला, महाराज, माझे कबूतर मला द्या. शिबी राजा म्हणाला, हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे. ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील, त्यामुळे मला पाप लागेल. ससाणा म्हणाला, मला फार भूक लागली आहे. हे कबूतर म्हणजे माझे अन्न आहे. ते अन्न तुम्ही लुबाडले तर मी मरून जाईन. त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार? राजा म्हणाला, तू दुसरे कोणतेही अन्न माग, मी देईन. ससाणा म्हणाला, ठीक आहे. त्या कबुतराच्या वजना इतके तुमचे मांस तुमच्या शरीरातून कापून मला द्या. राजाने ते कबूल केले. तराजूच्या एका पारड्यात कबूतर ठेवले आणि स्वतःच्या शरीरातील थोडे मांस कापून दुसऱ्या पारड्यात ठेवले. पण केवढे आश्चर्य! कितीही मांस कापून टाकले तरी कबुतराचे पारडे जडच होऊ लागले. मग शिबी राजा स्वतःच पारड्यात बसू लागला. ते पाहून ससाणा आणि कबूतर दोघेही आश्चर्यचकित झाले. म्हणजे त्याचे असे झाले, अग्निदेवाने कबुतराचे व इंद्राने ससाण्याचे रूप घेतले होते. दोघांनी आपली खोटी रूपे टाकून दिली आणि आपल्या खऱ्या रूपात त्या राजासमोर उभे राहिले. दोघांनी शिबीला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, राजा, आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस. धन्यवाद.